मी ओबीसी वैजयंती बहुजन परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस। मी आज ओबीसी समाजाला सांगू इच्छितो की हजारो वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळालं आहे, सामाजिक मिळालं आहे, शैक्षणिक मिळालं आहे, नोकरीतली मिळालं आहे। पण सध्याच्या ह्या चालू काळामध्ये जर बघितलं तर आपल्या ओबीसी समाजावर प्रचंड असा अन्याय झाला। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा ओबीसी समाज आज मराठभर पूर्णपणे वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एकत्र झाला। माझी ओबीसी समाजाला विनंती राहील की येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या निवडणुका आता लागल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकीत जो ओबीसी समाजाची बाजू ठामपणे घेईल, जो तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहील, त्याच उमेदवाराला ओबीसीने मतदान करावं। कारण ओबीसी होणारा हा अन्याय अत्याचार भविष्यात आहे तसंच राहील किंवा वाढूही शकतो। म्हणून समाजानं जागृत झालं पाहिजे। समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही आज सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी जागो अभियान राबवतोय। प्रत्येक गावनिहाय मी बैठका करतोय, प्रत्येक गावात जाऊन सांगतोय की तुम्ही जागृत व्हा, तुम्ही एकत्र व्हा। कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असेल तर नेत्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात। म्हणून माझे समाजाच्या लोकांना विनंती राहील की जो तुमची बाजू ताकदीने समाजापुढे मांडेल त्याच माणसाला, त्याच उमेदवाराला तुम्ही मतदान करावं लागेल। कारण आज ह्या सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 लाख मतदान हे ओबीसीचं आहे। म्हणून माझी कळकळीची विनंती राहील समाजातील लोकांना की तुम्ही ओबीसी नेत्याच्या बाजूनं, जो ओबीसीच्या बाजूनं उभा राहील त्याच उमेदवाराला मतदान करावं अशी विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।